शङ्खं चक्रिं जलोकान् दधतमृतघटं चारुदर्भिः श्रुतिभिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्याशुक्रिये विलसन् मौलिमम्भोजनेत्रम् कालाम्भोदो ज्वलाङ्गम् कटितटविलसश्चारु पीताम्बराढ्यम् वन्दे धन्वन्तरीतम् निखिलभुवन प्रौढदावाग्नि धन्यवाद वैद्य माधुरी. सुरू करूयात आपण. आपण शारंधर संहितेतला जो मध्यम खंड आहे त्यातलं स्नेहपाक विधी हे पाहत होतो. त्यातला शेवटचा श्लोक आपला राहिला होता. तो श्लोक या पेजवर 214 या पेजवर शेवटी खालच्या ओळीत आहे. तिथून त्याची सुरुवात आहे. इदानीं तस्य चतुर्विध पाकस्य गुणमाह. 4 प्रकारचे पाक आपण पाहिले. मृदू, मध्य, खर आणि अतिदग्ध असा पण पाक पाहिला. मृदू, मध्य, खर आणि दग्ध पाक अशा प्रकारचे 4 प्रकारचे पाक आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिले. आता त्याच्या पुढे जायचंय. इदानीं तस्य चतुर्विध पाकस्य गुणम आह. आमपाकश्च निर्वीर्यो वह्निमान्द्य करो गुरु. आमपाक कसा आहे? निर्वीर्य म्हणजे ज्याला वीर्य नाहीये किंवा ज्याचं वीर्य अजून ज्याच्यामध्ये वीर्य उतरलेलं नाहीये असा. एकच मिनिट. तर आमपाक कसा असतो? निर्वीर्य म्हणजे ज्याच्यामध्ये अजून वीर्य उतरलेलं नाहीये पूर्णपणे असा हा आमपाक असतो. पुढे काय? तो कशासाठी आणि कसा आहे? तो गुरु आहे, तो जड आहे. जर त्याचा आपण अभ्यंतर वापर करायचा असेल तर तो शरीरामध्ये गुरु होतो म्हणजे पचण्यासाठी तो जड होतो. पुढे नस्यार्थम स्यात् मृदुपाको. मृदुपाक कसा आहे? जो नस्यासाठी आपल्याला वापरता येतो. मध्यमा सर्व कर्मसु. मध्यम पाक जो आहे तो सर्व प्रकारच्या कर्मांसाठी आपल्याला वापरता येतो. मग तुम्ही स्नेहपानासाठी वापरा किंवा अभ्यंगासाठी वापरा, नस्यासाठी वापरा किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी, शिरोधारेसाठी वापरा. सगळ्यासाठी आपल्याला मध्यम पाक वापरता येतो. अभ्यंगार्थम खर प्रोक्तो. जो खर पाक जर झाला तेलाचा तर ते तेल आपल्याला अभ्यंगासाठीच वापरावं लागतं. अभ्यंगार्थम खरः प्रोक्तो युज्यात एव यथोहितम. जसं हितकर आहे म्हणजे जे तेल आपल्याला अभ्यंगासाठी वापरण्याजोगं आहे ते आपण जर त्याचा खरं पाक झाला तर तो आपण अभ्यंगासाठी वापरू शकतो. जर आपल्याला योग्य पाक करणं आवश्यक असेल किंवा योग्य पाक होणं आवश्यक असेल तर त्या तेलावर शेवटी पाक होत असताना त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देणं हे आवश्यक असतं. तेल किंवा घृत या दोन्हीवर आपल्याला पूर्णपणे लक्ष देणं आवश्यक असतं. तरच त्याचा आमपाक, मृदुपाक, मध्यपाक इथपर्यंत आपण व्यवस्थित
त्याचा स्नेहपाक तयार करू शकतो. जर एकदा ते एकदा तो मध्यम पाक सोडून ते द्रव्य खरं पाकावर जाऊ लागलं, की मग त्याचा वापर आपल्याला स्नेहपानार्थ किंवा इतर शिरोधारा वगैरे यांच्यासाठी वापरता येत नाही. ते द्रव्य फक्त अभ्यंगासाठी आपण वापरू शकतो. हं. अ, पुढे दिलेलं आहे, "घृत तैल गुडादिश साधये न एकवासरे, नैकवासरे साधयेत न अधिक एकवासरे." म्हणजे काय? तर घृत, तैल किंवा गुड, गुड म्हणजे अवलेह वगैरे अशा ज्या काही प्रक्रिया आहेत, त्या एकवासरे म्हणजे एकाच दिवसात कराव्यात असं काही कुठे किंवा कराव्यात असं काही नाहीये किंवा साधयेत. अशा त्या सर्व ज्या काही प्रक्रिया आहेत किंवा त्या सर्व ज्या काही क्रिया आहेत, त्या अनेक वासरं म्हणजे 2 किंवा 3 याच्यामध्ये आपण पूर्ण करू शकतो. हं. कुर्वन्ति उषिता हि एष विशेषात गुणसंचयम्. आपण बरेच वेळेला असं म्हणतो, की कुठलाही पाक करायचा आहे किंवा कुठलाही औषध तयार करायचं तर ते एका दिवसात झालं पाहिजे. हं. पण जे काही गुड किंवा घृत किंवा तैल आहे ते उशित म्हणजे एक रात्री ठेवून जर आपण केलं किंवा 1-2 रात्री ठेवून जर केलं, तर त्याच्यामध्ये गुणांचा विशेष संचय होतो, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जर आपण एखादं तेल तयार करायला घेतलं आणि ते तेल जर आजच्या दिवसात पूर्ण नाही झालं, तर ते तेल आपण तसंच ठेवू शकतो. फक्त ठेवत असताना हे करायचं असं करायचं, की ते तेल थंड होऊ द्यायचं त्या दिवशी आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं. निदान कोमट होऊ द्यायचं. त्याच्यातून वाफ आली नाही पाहिजे. नाहीतर ते पुन्हा गुरू होण्याकडे जाऊ शकतं. अर्थात आपण पुढच्या दिवशी पुन्हा त्याचा पाक करणार आहोत. त्यामुळे अशा प्रकारे जर तेल आपण तयार करू शकत असू, तरी सुद्धा त्यांनी हानी होणार नाही. हं. त्यामुळे विशेष गुणसंचयासाठी आपल्याला तेल, तूप किंवा गूळ इत्यादी एकाच दिवसात घाई करायची गरज नाहीये. तर 1 किंवा 2 दिवसामध्ये आपण ते तेल किंवा तूप असं तयार करू शकतो. हं. दीपिका टीकेमध्ये म्हणतात, "आम पाकश्च इति." आम पाको अपरिपाक कल्कः. ज्याचा परिपाक व्यवस्थित झालेला नाहीये, असा कल्क हा ज्याच्यामध्ये आहे, असा तो आमपाक असलेला स्नेह. अ, आमपाको अपरिपाक कल्कः स्नेहो निर्वीर्यो भवति. जर अपरिपाक असा कल्क असेल, तर तो स्नेह निर निर्वीर्य होतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कल्कातून जे काही वीर्य उतरायला पाहिजे, ते वीर्य त्या स्नेहामध्ये व्यवस्थित उतरत नाही. निःशेषेण वीर्यरहित इति अर्थः. निर्वीर्य म्हणजे निःशेषेण वीर्यरहित म्हणजे वीर्य नसलेला असा तो पाक होतो. वह्निमांद्यकृत भक्षणयोगे भवति आणि जर त्याचं आपण सेवन केलं, जर त्याचं भक्षण केलं, तर तो जो कल्प आहे, तो अग्निमांद्य करणारा असतो. कारण त्याच्यामध्ये जे काही अं, काढा किंवा कल्क आहे, त्याचं वीर्यच व्यवस्थित उतरलेलं नसतं. हं. आणि वीर्य तर नसतंच, पण त्याच्या बरोबरीने त्याचा पाक जर व्यवस्थित झालेला नसेल, तर ते शरीराला सुद्धा शरीरामध्ये पचनासाठी योग्य नसतं किंवा त्याचं पचन शरीराच्या द्वारे व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ते वह्निमांद्य करणारं होतं. अग्निमांद्य करू शकतं. हं. कारण त्याच्यामध्ये जलाचा अंश किंवा कल्काचा अंश हा राहिलेला असतो आणि त्यामुळे त्याचं योग्य जे पाचन आहे किंवा त्याचा जो पाक आहे तो व्यवस्थित होत नाही. नस्य विषये मृदू पाकः स्नेहः. नस्यासाठी कुठलं वापरायचंय आपल्याला? मृदू पाक असलेलं स्नेह वापरलं तरी चालतं. म्हणजे काय? तर मागे आपण पाहिलं, की "वर्तीवत स्नेह कल्क अंगुल्यादी विमर्दितः." तर ते त्याच्यामध्ये वरती थोडी कमी प्रमाणात झाली तरी सुद्धा चालतं. अगदी पूर्ण
वरती तयार होईल इथपर्यंत ती स्टेज नेली नाही तरी सुद्धा चालते. किंवा जे काही शब्दहीन अग्निनिक्षिप्ता तर त्याच्यात की थोडा शब्द चालतो, पण खूप जास्त प्रमाणात पाणी असलेलं नाही चालत. तो आमपाकाकडे जाईल. पण जर फेन असेल म्हणजे तैलामध्ये फेन थोडासा असेल तर चालेल, पण खूप मोठ्या प्रमाणात चालत नाही. त्यामुळे जरी बुडबुडे येतात आणि ते बारीक-बारीक अगदी थोड्या प्रमाणात आहेत, तर तो मृदूपाक झाला असं आपण समजू शकतो. पण जेव्हा पूर्णपणे बुडबुडे अ, बंद होतील, फेनोद्गमश्च तैले, तैलामध्ये फेनोद्गम व्हायला पाहिजे म्हणजे बुडबुडे चांगले यायला पाहिजेत आणि फेन शांती म्हणजे फेन किंवा फेस किंवा जे काही उकळी जी आपण म्हणतो ती त्याची शांती ही सर्पिशी म्हणजे घृतासाठी ती शांती झालेली असली पाहिजे. पण मृदू पाकासाठी थोड्या प्रमाणामध्ये फेन शांती जर नसेल झालेली किंवा थोडासा फेन असेल, तरी सुद्धा मृदू पाक झाला असं आपण समजू शकतो किंवा यापैकी कुठलंही एक लक्षण जरी झालं, तरी सुद्धा मृदूपाक झाला असं आपण समजू शकतो. म्हणजे फेनशांती झालेली आहे, पण अजून वरती चांगली झालेली नाही. तर अशा वेळेलाही आपण थोडं मृदूपाक झाला असं समजू शकतो. हं. पण जर आपल्याला मध्यम पाकाकडे जायचं असेल, तर मात्र सर्वच गोष्टी व्यवस्थित लागतात, की वरतीही चांगली झाली पाहिजे, ती अंगुलीने मर्दन करता आली पाहिजे किंवा जर अंगुलीने मर्दन केली, तर त्याच्यावर अंगुलीचा ठसा उमटला पाहिजे. त्याच्यानंतर शब्दहीनता आली पाहिजे. म्हणजेच तेल जर पाण्यावर टाकलं, तर ते ते उडता कामा नये. हं. त्याच्यानंतर फेनोद्गम साठी फेनोद्गम पाहिजे आणि सर्पिशीसाठी फेनशांती पाहिजे आणि योग्य प्रकारे गंध, वर्ण, रस यांची उत्पत्ती झालेली असली पाहिजे. हे मध्यम पाकाचं लक्षण आहे. त्यामुळे मध्यम पाकस्तु सर्व कर्मसु युज्यते, सर्व कर्म नस्य अभ्यंग पानादिकम. सर्व कर्म म्हणजे काय? नस्य, अभ्यंग आणि पान या सर्वांसाठी मध्यम पाकाचा उपयोग होऊ शकतो. खरपाकस्नेहः केवल अभ्यंगे विहितः न अन्य कर्मसु. इतर कुठल्याही कर्मासाठी खरपाक वापरता येत नाही. केवळ अभ्यंगासाठी त्याचा वापर करू शकतो. यथोचितम इति यथा योग्यम युंजात इति अर्थः. म्हणजे कुठलंही तेल खरपाकावर गेलं की अभ्यंग करायचा का? तर नाही. जे योग्य आहे त्याचाच उपयोग आपण करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बलागुरूच्या आधी तेल खरं पाकावर गेलं, तर ते आपण अभ्यंगासाठी वापरू शकतो. पण मोहरीने सिद्ध केलेलं एखादं तेल असेल किंवा इतर कुठली औषधं घालून ते सिद्ध केलेलं असेल, तीक्ष्ण उष्ण औषधं घालून सिद्ध केलेलं असेल, तर अशा प्रकारचं तेल काही आपण खरपाक झाला म्हणून अभ्यंगासाठी वापरू शकत नाही. जी योग्य तेलं आहेत, जी अभ्यंगासाठीची तेलं आहेत, ती आपण अभ्यंगासाठी वापरू शकतो. एखादं घृतही जर ते सौम्य घृत असेल, म्हणजे सौम्य औषधांनी युक्त घृत असेल आणि ते अभ्यंगासाठी योग्य वाटत असेल, तर त्याचाही वापर आपण करू शकतो. एके नस्य अभ्यंगे खरप्रोक्त इति पठंती. एका आचार्यांनी असं म्हटलंय, की नस्य किंवा अभ्यंगासाठी खरं, खरपाक झालेलं तेल किंवा घृत वापरता येतं. तज्ज्ञ सर्वसंमतम, परंतु हे सर्वसंमत नाहीये. अ, उत दीर्घ दिवसैः तद्विषयं सॉरी नस्ये तु सौम्यम आहू. नस्यासाठी सौम्य असंच पाक झालेला आपल्याला स्नेह वापरायचा आहे. स्नेहस्तु किम एक अहेन एव साध्याः उत दीर्घ दिवसैः उत दीर्घदिवसैः तद्विषयम् आह घृत इत्यादी. स्नेह काय एकाच दिवसामध्ये साध्य करावा का? याच्याविषयी उत दीर्घ दिवसैः असं म्हटलेलं आहे. म्हणजे दीर्घ दिवस झाले तर काय होईल? असं वर्णन केलेलं आहे. घृत इत्यादी. घृततैले प्रसिद्धे गूढो अवलेहः. घृततैल माहिती आहे आपल्याला. गूढ म्हणजे अवलेह. ते लक्षात घ्यायचं. म्हणजे घृततैल गुडाधींश्च याच्यामध्ये गुड म्हणजे काय? तर अवलेह. अधिग्रहणात ईदृश संभारा ये
च अन्ये प्रयोगाः ते सर्वे एकस्मिन् एव वासरे न साध्याः न पाचनीया इति अर्थाः. म्हणजे काय? तर आधी याच्यामध्ये घृत, तैल, कुचंबू किंवा इतर काही अजून वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतील, की जी एका दिवसामध्ये करणं शक्यच नसेल. त्यांच्याबाबत यांनी वर्णन केलेलं आहे, की ते एकाच दिवसात झाली पाहिजे असा कुठेही आग्रह नाही. हं. अ, अ, कुपीपक्व रसायन वगैरे ही सुद्धा अगदी एका दिवसातच होतील असं नाही. त्याची म्हणजे त्याचा जो काही संभार आहे, त्याची जुळवणी ही एका दिवसामध्ये करावी लागेल. मग त्याचा जेव्हा आपण ते कुपीपक्व ठेवू, ते मात्र त्याला एकदा अग्नी द्यायला सुरुवात केल्यावर आपल्याला तो 24 तास अग्नी द्यायचा आहे. तर मग तो मात्र आपल्याला त्या एकाच दिवसामध्ये पूर्ण करावा लागतो. पण झाल्यानंतर तो कधी काढावा किंवा किती दिवसात काढावा, तर हे काही एका दिवसात होणं शक्य नाही. त्यामुळे त्या या सर्व गोष्टींसाठी 2-3 दिवस, 4 दिवस असे लागू शकतात. च्यवनप्राश हा सुद्धा काही एका दिवसात करण्याची गोष्ट नाहीये. ती एका दिवसात होऊच शकत नाही. त्यामुळे त्याला आपल्याला लागोपाठ जरी करत गेलो, तरी सुद्धा आपल्याला 2 किंवा 3 दिवस हे व्यवस्थित लागतात. जर ग्रंथोक्त पद्धतीने, ग्रंथोक्त प्रमाणाने आपण च्यवनप्राशची एक बॅच जरी घेतली, तरी सुद्धा त्याला तितका वेळ लागू शकतो. हं. स्नेह हं. घृततैल गुड अवलेह आदिग्रहणात ईदृश संभाराः ये च अन्ये प्रयोगाः ते सर्वे एकस्मिन् एव वासरे न साध्याः न पाचनीया इति अर्थः. कुतः तदाह प्रकुर्वन्ति इति. प्रकुर्वन्ति इति प्रकुर्वन्ति उषिता हि एते विशेषात् गुणसंचयम्. अ, ते स्नेहादयास्तु यदा उषिताः सन्ति, उषित म्हणजे एक रात्री ठेवलेले, असे उषित. उषित म्हणजे एक रात्री ठेवलेले. उषिताः सन्ति तदा गुणसंचयं कुर्वन्ति. तेव्हा ते गुणसंचय करतात, गुण वाढवतात. अतएव बहुदिवसैः कृत्वा साधनीया इति भावः. म्हणून अनेक दिवस दिवसांमध्ये ते तयार करावं किंवा अनेक दिवसांमध्ये ते तयार करावं असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तंत्रांतरेषु एतत् बहुद्रव्यसंभारविषयम् अस्मत्सम्प्रदाये अपि स्वल्पम् अपि स्नेहं किञ्चित् विपाच्य अपरे अन्नि सिद्धो अवतर्य गूढादिकम् अपि च अपरे अन्नि मधुदानादिकम् उक्तं कुर्यात् न एव सर्वमतविरोधाः. म्हणजे इतर तंत्रांमध्येही काय दिलेलं आहे, जेव्हा आपण स्नेह तयार करायला घेतो, म्हणजे उदाहरणार्थ महानारायण तेल घ्या किंवा महात्रिफळामृत जर आपण तयार करायला घेतलं, तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्वरस आहेत. त्याच्यामध्ये माका स्वरस आहे, शतावरी स्वरस आहे, गुडूची स्वरस आहे, आवळा रस आहे, अजादुग्ध आहे. मग हे सर्व गोष्टी तुम्ही एकाच दिवसामध्ये तयार ठेवू शकत नाही. ते बनवायला, त्याचा स्वरस तयार करायला, त्या गोष्टी मिळवायला सुद्धा काही दिवस लागू शकतात. अशा वेळेला या सर्व एकाच दिवसामध्ये होऊ शकत नाही. तर एखाद दुसऱ्या दिवसामध्ये आपण त्या सर्व गोष्टी मिळवून अ, यालाच बहुसंभार असं म्हणतात. म्हणजे अनेक औषधं त्याच्यामध्ये एकत्र आलेली आहेत. त्याच्यामध्ये अजून एक म्हणजे महात्रिफळामृतामध्ये अ, त्रिफळाचा म्हणजे सुरवारी हिरडा असलेला त्रिफळा याचा एक काढा दिलेला आहे आणि अजून काही प्रक्षेप द्रव्य दिलेली आहेत आणि त्यांचाही काढा किंवा त्यांचं प्रक्षेप असं त्याच्यात घालायला सांगितलेलं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एकाच दिवसात जमवाजमव करू शकत नाही. त्यामुळे त्याला बहुद्रव्य संभार विषयम असं म्हटलेलं आहे, की अनेक औषधं किंवा अनेक अं, जे काही स्वरस, क्वाथ इत्यादी ज्या काही कल्पना आहेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला त्याला काही वेळ देण्याची शक्यता असू शकते.
अस्मत् संप्रदाये अपि आमच्या संप्रदायामध्ये सुद्धा स्वल्पमपि स्नेहं किंचित विपाच्य अपरे अन्नी सिद्धो अवतार्याः म्हणजे या संप्रदायानुसार सुद्धा म्हणजे जालंधर संहितेनुसार सुद्धा किंवा अ, जालंधर संहितेचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचा संप्रदाय असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या मतानुसार सुद्धा थोडा स्नेह हा पहिल्या दिवशी सिद्ध करावा. नंतर तो बंद करून पुन्हा दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे सिद्ध करावा असं म्हणणं अ, अ, असा विचार इथे केलेला दिसतो. गुडाधिकमपि गुड इत्यादी सुद्धा अपरे वह्नी म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये मधु इत्यादी मधुदानाधिकम उत्तम म्हणजे जेव्हा आपण च्यवनप्राश करतो त्याच्यामध्येही आपल्याला मधू हे दुसऱ्या दिवशी घालावे लागतात. त्यामुळे त्याचा जो काही त्याची पूर्तता जी आहे जरी च्यवनप्राश आपण 2 दिवसात पूर्ण केला तरी तिसरा दिवस त्याला त्याला थंड होऊन त्याच्यामध्ये मधू इत्यादी किंवा प्रक्षेप घालायला वेळ जातो. त्यामुळे मधुदानादिकम उत्तम कुर्यात न न एव सर्व मत विरोधाः याच्यामध्ये कुठलाही विरोध नाहीये. तर ते आपण तशा प्रकारे करू शकतो. हं. गूढार्थ दीपिका टीकेमध्येही असंच वर्णन आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी वेगळ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. गूढार्थ दीपिका टीकेमध्ये म्हणतात, "आम पाक त्रिविध पाकात हीनः स जल एव इति अर्थः. स वह्निमान्ध्यकरः तथा गुरु." आमपाक म्हणजे काय? तिन्ही पाकात अ, हीनः स सजल एव. तिन्ही पाकामध्ये हा हीन असा समजला जातो. आमपाक हा तिन्ही पाकांमध्ये हीन असतो आणि तो कसा आहे? सजल एव. पाण्यासकट किंवा जलासहित असा तो असतो आणि म्हणूनच तो वन्नी मांद्यकर सांगितला आहे आणि तो गुरु आहे. येषु मृदू आदयाः प्रयुज्यन्ते तान आह नस्यार्थम आणि त्याच्या पुढे जे काही मृदू इत्यादी सांगितलेत ते वेगवेगळ्या अं, त्यांचे वेगवेगळे उपयोग सांगण्यात आलेले आहेत. नस्यार्थम मृदुपाकः सर्व कर्मसु नस्यासाठी मृदुपाक आणि मृदुपाकही काही वेळेला आपण वापरला तरी त्याचे इतके वाईट परिणाम हे आपल्या शरीरावर दिसत नाही. त्यामुळे सर्व कर्मसु असं अ, सॉरी हे सर्व कर्मसु खरं तर मध्यमासाठी दिलेलं आहे. पण इथे त्यांनी कॉमा बहुधा चुकीच्या ठिकाणी घातलेला दिसतो. नस्यार्थम मृदुपाकः सर्व कर्मसु भक्षणावस्थायां मध्यम पाकः. मध्यम पाकाचा उपयोग हा स्नेहपानासाठी निश्चितच करावा. अभ्यंगार्थम खरा हा अभ्यंगासाठी खरं पाकाचा वापर करावा. एवं यथोचितम युज्यात प्रयोजयेत. घृततैलादीन एक हं, अ, अशा प्रकारे त्यांचा यथायोग्य असा वापर आपल्याला करायचा आहे. घृततैलादीन एकस्मिन एव दिने न साधयेत. कुतः? कुतः म्हणजे का? का करायचं नाही असं? तर उशिता म्हणजे रात्रौ वासिता म्हणजे रात्री ठेवलेले. रात्रौ वासिता विशेषात गुणसंचयम कुर्वन्ती. विशेषाने गुणसंचय करतात. शारंधर अनुक्तम अपि तैलसाधनम आत्रेयात आह. शारंधर संहितेमध्ये जे अनुक्त असं तैलसाधन आत्रेयादी संहितेमध्ये दिलेलं दिसतं. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये? स्नेहो वारी समम नीत्वा पाचयेत मृदुवह्नीन. स्नेह हे वारीच्या समान म्हणजे पाण्याच्या समान भाग स्नेह घ्यायचा आहे आणि तो मृदू पन्नीने त्याचं पाचन करायचं आहे. कुठला कल्प वापरला इथे त्यांनी पंचपल्लव कल्केनं. 5 पानं. अ, इथे बहुधा त्यांना पंचवल्कल असं म्हणायचं असावं. पंचवल्कलाचा कल्क असं त्यांनी आणि त्यात त्यांनी सिद्ध असं स्नेह असं त्यांना करायचं असावं. द्वात्रिंश अंशांशेन संयुतम म्हणजे 32 अंश इतक्या अंशाने त्याचा तो कल्क इतका घ्यायचा आहे. म्हणजे स्नेहाच्या 32वा भाग
असा कल्क घ्यायला सांगितलेला आहे. किंचित सरस गर्भेण वस्त्र पूतं प्रकल्पयेत. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी कल्क, स्नेह आणि जल असंच घ्यायला सांगितलेलं आहे. कल्क हा स्नेहाच्या 32वा भाग, स्नेह आणि अ, वारी किंवा जल हे समभाग असं घ्यायला सांगितलंय आणि त्याच्यामध्ये सिद्ध करत असताना एकदा सिद्ध झाल्यानंतर किंचित सरस गर्भेण म्हणजे अ, अ, त्या पंचवल्कलाचा रस जेव्हा त्या स्नेहामध्ये उतरेल, हं, अशी अवस्था आल्यानंतर सरस गर्भेण वस्त्रपूतं प्रकल्पयेत. वस्त्रपूत असा तो करायचा आहे म्हणजे वस्त्रातून गाळून घ्यायचा आहे. इति एतत् दुष्ट गंधादी दोष तैलात विमुच्यते. हे वस्त्रपूत कशासाठी करायचंय? तर तैल इत्यादींमधले जे दोष आहेत ते आपल्याला त्याच्यातून काढून टाकता येतात. हं. वस्त्रपूत केल्यामुळे त्या तैलामध्ये जे काही दोष असतील ते मग ते कल्कातून उतरलेले दोष असतील किंवा पाण्यातून उतरलेले दोष असतील, ते सर्व आपण त्या वस्त्रांनी गाळून घेऊ शकतो. निर्दोषकरणात एतत् कृत्वा तैलं विपाचयेत. निर्दोषकरण करण्यासाठी हे तैल पुन्हा एकदा विपाचन करायचं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. ग्रंथांतरे एवं शोधनम दुसऱ्या ग्रंथामध्ये अशा प्रकारे शोधन विधी म्हणजे तैलाचाही शोधन विधी असा सांगितला गेला आहे. जेव्हा आपल्याकडे कच्चं तेल किंवा ज्या वेळेला अं, अं, तिळाचं तेल आपण आणतो. ते आणल्यानंतर अ, आपण बरेच बरेच वेळा असं होतं, की ते तीळ तेलच अंगाला लावण्यासाठी, अभ्यंगासाठी वापरलं जातं. पण तसं न करता त्या तैलाला काही भावना द्यायला सांगितलेल्या आहेत. ज्याला अ, मूर्छा विधी असं म्हटलं जातं. याला मूर्छा विधी असं म्हणतात. म्हणजे तैलामध्ये काही द्रव्य घालून त्या तैलाचं मूर्छन केलं जातं. त्याच्यामुळे तैलातले जे काही थोडेफार दोष राहिलेले असतात, ते दोष कमी करण्यासाठी या मूर्छन विधीचा उपयोग होतो. तो विधी आता या ठिकाणी सांगितला गेला आहे. म्हणजे वरचं तेल झाल्यानंतरही जर आपल्याला त्याच्यामध्ये दोष वाटत असतील, तर ते दोष काढण्यासाठी आपल्याला पुन्हा या मूर्छा विधीचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे हा शोधन विधी किंवा मूर्छा विधी नक्कीच सर्व तैलांसाठी वापरू शकतो. तैलं कृत्वा कटाहे दृढतर विमले मंद मंदाग्नीना च पक्वम निष्फेन भावगतम इह कियदा शैत्यभावम तदेव. म्हणजे काय करायचंय, की तेल कटाहे म्हणजे कढईमध्ये घेऊन कसं दृढतर आणि विमल. दृढतर म्हणजे दृढतरंच विमलंच दृढतर विमले. दृढतर म्हणजे चांगली जाड कढई घ्यायची आहे. दृढतर आणि विमल म्हणजे शुद्ध म्हणजे पाण्याने किंवा साबण लावून ती व्यवस्थित साफ करून अशी ती कढई घ्यायची आहे. आणि त्या कढई किंवा कटाह म्हणत असताना आपण पात्र किंवा एखादं पातेल असंही घेऊ शकतो. मंद मंद अग्नीना पक्वम. मंद अग्नीवर त्याचा पाक करायचा आहे. हं. क क को कधीपर्यंत करायचा आहे? निष्फेन भावम. जोपर्यंत तो निष्फेन होत नाही, म्हणजे त्याचा फेस निघून जात नाही, तोपर्यंत निष्फेन भावम गतम इह हि यदा आणि मग त्याच्यानंतर ते तेल तसंच ठेवायचंय. कधीपर्यंत? शैत्य भावम तदा एव. त्याच्यामध्ये शीतता जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत म्हणजे स्वांगशीत ते जोपर्यंत होत नाही, स्वतःहून थंड जोपर्यंत होत नाही, पंखा लावून ठेवायचं नाही. ते अं, स्वतः स्वांगशीत जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ते तसंच ठेवायचंय आणि ते थंड झाल्यानंतर ते वापरायचं आहे. आता हे करण्यासाठी काय-काय वापरायचंय त्याचं वर्णन खाली केलेलं आहे. मंजिष्ठा रात्री लोध्रैः जलधर नलिकैः सामलैः साक्ष पथ्यैः सूचिपुष्प अवरोहैः नयति ही सततम गंधयोगम जहाती. या सर्व औषधांचा उपयोग करून
त्याला भावना द्यायची आहे. भावना द्यायची म्हणजेच हे तेल जेव्हा आपण मंद मंद अग्नीवर करायला ठेवतो, त्यावेळेला या सर्व द्रव्यांचे एकतर चूर्ण किंवा अ, भरड द्रव्य ही त्याच्यामध्ये आपल्याला घालायची. कोणती कोणती द्रव्य आहेत, तर त्याचंही वर्णन खाली त्याच टीकेमध्ये आलेलं आहे. मंजिष्ठा आपल्याला माहिती आहे. मंजिष्ठादि मिलितैः अग्निनीरैः पादांशकैः कल्कीकृतैः पचे. म्हणजे त्याच्यामध्ये 1/4 भाग पादांश, 1/4 स्नेहाच्या 1/4 असं कल्क तयार करायचा आहे ह्या सर्व औषधांचा. कशानी? तर पाण्याच्या साहाय्याने. पाण्याच्या साहाय्याने तो कल्क तयार करायचा आणि मग तो कल्क याच्यामध्ये घालून मंद मंद अग्नीवर त्याचं पाचन करायचं आहे. मंजिष्ठा आपल्याला माहितीये त्यातली. रात्री म्हणजे हरिद्रा, जलधर म्हणजे मुस्तक, मुस्ता, नलिका म्हणजे गंधनाल. गंधनाल म्हणून एक प्रसिद्ध औषध आहे. पण आपल्या इथे फार काही अ, मिळतं असं काही नाहीये. म्हणजे मी कधी ऐकलेलं नाहीये. नलिका, गंधनलिका उत्तर देशे प्रसिद्धा, तद अभावे त्वक. जर गंधनलिका मिळत नसेल, तर दालचिनी घालायची आहे. त्वक. तद अभावे त्वक. दालचिनी आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे. सामलैही स अमलकैही. सामलैही म्हणजे आवळा. आवळ्यासह. अजून काय घ्यायचंय? अक्षम. अक्ष म्हणजे बिबित, भेडा. पथ्या. पथ्या म्हणजे हरितकी. सुचिपुष्पी. सुचिपुष्पी म्हणजे केतकी. ज्याला अम, सुचिवत सुचिवत अशी पानं आहेत, त्याला सुचिपुष्पी असं म्हटलं गेलेलं आहे. सुचिपुष्पी म्हणजे केतकी. अवरोहा म्हणजे वटांचा अंकुर किंवा वटाचा अवरोह इत्यादी आपल्याला घ्यायचं आहे. चकारात ग्रंथांतरेच एव तैलस्य चकारात चकारात म्हणजे याच्याही पेक्षा इतर काही द्रव्य जी तैलाला शुद्ध करतील अशी आपण वापरू शकतो. म्हणजे वेखंड किंवा सुंठ याचाही वापर आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. पण ग्रंथोक्त द्रव्य ही इतकी दिलेली आहे. तर या सर्व द्रव्यांचा कल्क तयार करायचा पाण्याच्या साहाय्याने आणि मग तो त्या औषधांमध्ये सॉरी त्या तेलामध्ये घालून त्या तेलाचा पाक तयार करायचा किंवा ते तेल पुन्हा एकदा सिद्ध करायचं आणि ते तेल मग तुम्ही अभ्यंग इत्यादीसाठी वापरू शकता. किंवा अ, पहिल्यांदा हे मूर्छना दिलेलं तेल मग त्याच्यानी पुन्हा सिद्ध तेलं, वेगवेगळ्या प्रकारची सिद्ध तेलं आपण तयार करू शकतो. याच्यामुळे काय होतं तर तेलामध्ये जे काही दोष असतात, तेलामध्ये जी काही गढूळता असते, ती गढूळता निघून जाण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. हं. अशाच प्रकारे ग्रंथांतरेच एव दुसऱ्या एका ग्रंथामध्ये अजून एक पाठ या मूर्छा विधीचा दिलेला आहे. तो असा आहे, तैलस्य इंदू कलांशकेन विकचा ग्राह्या तू मूर्छा विधौ ये च अन्ये त्रिफलादयस्तु रजनी रिवेर लोध्रान्विताः शुचिपुष्प वट अवरोह नलिका द्रव्यास्तु पादांशिकाः प्रोच्चाः तैलज गंध दोष हरणे. तैलातील जो काही गंध दोष आहे तो निघून जाण्यासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे. कल्कीकृताः तद विदैहि. आणि हे सगळं कसं वापरायचंय तर कल्क तयार करून या सर्वाचा कल्क असा तयार करून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. विकचा म्हणजे काय तर मंजिष्ठा. विकचा म्हणजे मंजिष्ठा. इंदू कलांशेन म्हणजेच तैलात षोडशांश षोडशांश षोडशांशेन ग्राह्य म्हणजे षोडश म्हणजे अम, सहा सहा भाग 6वा भाग तेलाच्या 6वा भाग असं आपल्याला मंजिष्ठा घ्यायची आहे. तैलस्य इंदुकलांशकेन विकचा ग्राह्य
एकच मिनिट हं. मॅडम आवाज नाही येतोय. हां, हां. हो. हां, इंदू कलांशेन याचा अर्थ असा होतो 6 भाग नाही तर 16वा भाग. म्हणजे 15 दिवसाच्या कला, इंदू कला म्हणून 15 दिवसाच्या कला त्याचा एक भाग, त्याच्या पुढचा एक भाग असं धरून त्यांनी 16वा दिवस असं धरून त्यांनी 16वा भाग असं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मंजिष्ठा किती घ्यायची आहे तर 16वा भाग इतकी मंजिष्ठा घ्यायची आहे. म्हणजे तेलाच्या 16वा भाग इतक्या प्रमाणामध्ये मंजिष्ठा घ्यायची आहे. हं. मूर्छा विधौ इति तैल मूर्छा विधौ मूर्छेच्या विधीसाठी अशा प्रकारे आपल्याला द्रव्य घ्यायची आहे. ये च अन्ये त्रिफलादयः ते मिलित्वा कल्कीकृताः. जे इतर त्रिफला इत्यादी द्रव्य आहेत ती एकत्र करून त्यांचा कल्क तयार करायचा आहे. आता पुढे काय द्रव्य दिलेली आहेत? त्रिफलादयास्तु रजनी रिबेर लोध्रान्विताः. त्रिफळा रजनी म्हणजे निशा किंवा हळद. रिबेर नावाचं एक द्रव्य त्याला उदिच्य असं म्हटलं जातं. हा एक वाळ्याचा एक प्रकार आहे. वाळ्याचाच एक वेगळा प्रकार म्हणून रिबेर असं सांगितलं जातं. नंतर लोध्र आपल्याला माहिती आहे. लोध्रान्वितः शुचिपुष्प वरती आपण पाहिलं शुचिपुष्प म्हणजे केतकी. हं. त्यानंतर वट अवरोह म्हणजे अ, वडाचे अंकुर. वटाचे अंकुर आणि नलिका म्हणजे गंध नलिका. अशा प्रकारे म्हणजे वरतीच दिलेली ही सर्व द्रव्य घ्यायची आहे. पण याच्यामध्ये मंजिष्ठा ही 16वा भाग असं घ्यायचंय. म्हणजे बहुधा ती सगळीच कल्कद्रव्य ही तेलाच्या 16वा भाग इतक्या प्रमाणात घेऊन त्याचा अ, ती पाण्यामध्ये घालायची आणि त्याचा कल्क हा तेलामध्ये घालून तो शिजवायचा आहे आणि ते तेल सिद्ध करायचं आहे. हं. तथा च मध्ये विहीना सरसा अ, कीटैः वर्जिता. कीटांनी वर्जित म्हणजे अ, अ, नलिका सा भवेत भद्रा विपरीता तु निंदिता. केचित नलिकां त्वचमाहु. काही जण नलिका म्हणजे त्वक म्हणजे पुन्हा दालचिनी असं म्हणतात. अं, मध्ये सारविहीना सरसा कीटैर्वर्जिता. अ, याच्यामध्ये जी नलिका म्हणून द्रव्य आहे ती म्हणजे त्वचा ही कल्याणकारक आहे. म्हणजे ती कीटक नाशनासाठी उपयोगी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. विपरीता तू नलिकासा भवेत भद्रा विपरीता तू निंदिता. बहुतेक नलिका नावाच्या त्या काही वेगळ्या नावाच्या म्हणजे नलिका हे नाव असलेल्या काही वनस्पती वेगळ्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी जी भद्रा नावाची वनस्पती किंवा भद्रा या शब्दाचा अर्थ हा कल्याणकारक असाही होतो. पण इथे वनस्पती म्हणून घ्यावा असा अर्थ दिसतो आणि जर ती भद्रा नावाची वनस्पती असेल, तर ती नलिका म्हणून आपण घेऊ शकतो. इतर वनस्पती नलिका नावानी ज्या आहेत त्या निंदित म्हणून सांगितल्या जातात. असं वर्णन आलेलं दिसतं. बाकी या सर्व वनस्पती ज्या आहेत त्या काय अ, मध्ये सारविहीनाच सरसः कीटैः वर्जिता. म्हणजे त्या सारविहीन नकोत आणि म्हणजे त्यांनी त्या सारयुक्त असायला पाहिजेत, सरस असायला पाहिजेत आणि कीट वर्जित असायला पाहिजेत. म्हणजे त्यांच्या सर्व त्या वनस्पतींमध्ये कीटक म्हणजे जे काही किडे किंवा मुंग्या असं नसायला पाहिजे.
अशा प्रकारे या वनस्पती या सगळ्या स्वच्छ बघून घेऊन त्याच्यामधला रस योग्य आहे का नाही आणि त्या युक्त आहेत का नाहीत याचा विचार आपण करून या सर्वांचा वापर आपल्याला या मूर्छा विधीसाठी करायचा आहे. अशा प्रकारे इथे घृत तैल यांची सिद्धी किंवा स्नेहपाक कसे करायचे याचं वर्णन या सर्व श्लोकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं. बऱ्यापैकी श्लोक इथे आपण घेऊ शकलो, ज्याच्यामध्ये तैलविधी म्हणजे तैलघृत यांचा विधी, त्याच्यामध्ये किती पाणी असायला पाहिजे, त्याच्यामध्येही मृदू द्रव्य, कठीण द्रव्य अ, यांच्यानुसार त्या पाण्याचं प्रमाण कसं असायला पाहिजे. त्यानंतर जर आपल्याला काही विशिष्ट प्रमाणामध्ये द्रव्य घ्यायची असेल, जसं की कर्ष ते पल किती असायला पाहिजे, कुडव ते पल ते कुडव किती असायला पाहिजे. अशा प्रकारे खूप डिटेलमध्ये वर्णन केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर जर आपल्याला तिथे कल्क घ्यायचा असेल, तर ते त्याच्यासाठी प्रमाण किती पाहिजे. जर क्वाथ, रस घ्यायचा असेल, दूध, दही यांचा वापर करायचा असेल, तर स्नेहाचं प्रमाण किंवा त्या अ, द्रव्यांचं प्रमाण हे किती असायला पाहिजे, कल्काचं प्रमाण किती असायला पाहिजे, या सर्वाचा विचार इथे केलेला दिसतो. जर एकाच अ, फक्त केवळ काढ्यानी सिद्ध स्नेह करायचा असेल, तर तो कसा करायचा? जर फक्त कल्कानी सिद्ध स्नेह करायचा असेल, तर तो कसा करायचा? आणि कल्क आणि काढा यांनी एकत्र असा स्नेह कसा करायचा? स्नेहाच्या संसिद्धीची लक्षणं, स्नेह कसा सिद्ध करायचा किंवा स्नेह सिद्ध झालाय, हे कसं ओळखायचं? त्याच्या काय परीक्षा आहेत? या सर्वांचं वर्णन आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी आमपाक, मृदूपाक, मध्यपाक आणि खरपाक या सर्वांचं वर्णन आपण आत्तापर्यंत पाहिलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा सिद्धांत म्हणजे जे काही घृत, तैल किंवा गुड हे आपण तयार करतो, ते एकाच दिवसात तयार करण्याची गरज नाही. तर ते 2-3 दिवसामध्ये आपण संपवू शकतो. असंही वर्णन आपल्याला ग्रंथकारांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. अ, या सर्व पद्धतींद्वारे आपण योग्य असा स्नेहपाक तयार करू शकतो आणि विविध प्रकारची घृत, तैल तयार करू शकतो. आतापर्यंत मी जी केलेली आहेत त्याच्यामध्ये निंब तेल, हरिद्रा तेल, त्यानंतर महातिक्तक महात्रिफळा दरवर्षीच असतं आमच्याकडे. दुर्वा घृत, अं, महाकल्याण घृताचाही मी एकदा प्रयत्न केला होता, पण ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याची औषधं खूप आहेत. त्यामुळे त्याचा मी कधी आत्तापर्यंत वापर केलेला नाही. पण क्षार तेल, बिल्व तेल हेही एक-एकदा करून पाहिलेलं आहे. अणुतेल अणुतेल तर जे काही अ, सांगितलेलं आहे, की वर्षा ऋतूचं जल घेऊन ते तयार करायचंय. तर तसंही आम्ही तयार करतो. त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या-मोठ्या पातेल्यांमध्ये वर्षा ऋतूचं जल साठवतो आणि मग त्याचा वापर आम्ही काढा तयार करण्यासाठी करतो. ते दशपाकी असतं. त्यामुळे आधी एक प्रकारचा काढा तयार केला जातो. अणू तेलामध्ये असलेले जे काही क्वाथ्य द्रव्य आहेत, ती क्वाथ्य द्रव्य घालून त्याचा एक प्रकारे काढा केला जातो. त्याचे 10 भाग करावे लागतात. त्या 10 भागातला 1 भाग घेऊन पहिल्यांदा तेल सिद्ध करायचं. मग परत ते तेच सिद्ध पूर्णपणे म्हणजे वर्तिवत स्नेह कल्कस्यात अशा प्रकारे सिद्ध झालेलं तेल पुन्हा घ्यायचं. पुन्हा ते दुसऱ्या भागामध्ये टाकायचं. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरा भाग टाकायचा ते काढ्याचा. पुन्हा ते सिद्ध करायचं. परत ते सिद्ध पूर्णपणे झालं, की त्याच्यामध्ये तिसरा भाग टाकायचा. मग त्याच्यामध्ये चौथा भाग टाकायचा. असं करत-करत 10 वेळा ते सिद्ध करायचं. याला दशपाकी अणुतेल असं म्हणतात. हे आम्ही दरवर्षी करतो. जेव्हा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळेला मोठी-मोठी पातेली लावून आम्ही ते पाणी गोळा करतो आणि मग त्याच्यापासून हे दशपाकी अणुतेल सिद्ध केलं जातं. त्याच्यानंतर म्हणजे ते 10 पाक झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये अजादुग्ध घालायला अजादुग्ध नाहीये, त्याच्यामध्ये गोदुग्ध आहे.
त्याच्यामध्ये गोदुग्ध घालायला सांगितलेलं आहे. अजादुग्ध हे महात्रिफळा घृतामध्ये आहे. ते आणून आम्ही वापरत असतो. अशा प्रकारे जितकी चांगल्या प्रकारे तेलं, तुपं तयार करता येतील, अशा प्रकारे ही तेलं, तुपं तयार केली जातात. पुढे ग्रंथामध्ये याच्यातच पुढे अ, त त वेगवेगळ्या तैलांचं आणि अ, तैल, तुपं यांचं वर्णन केलेलं दिसतं. इथे आता याच्या पुढचा जो भाग आहे, कोणाला काही शंका असतील तर विचारा. अ, पुढे संधान कल्पना आहेत. त्यामुळे त्या घ्यायच्या असतील तर लगेच आपण सुरुवात करूया. शंका असतील तर आधी याच्याबाबत विचारून घ्या. मॅडम त्या दिवशी दुर्वा स्वरसाचं ते माझं ना इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आलता. अच्छा. तर हां, हां. ते इनकम्प्लीट मी नाही ऐकलं पूर्ण असं झालं. दुर्वा स्वरस जो आहे तो म्हणजे दुर्वा आणून जर ताज्या दुर्वा असतील तर त्या जास्तीत जास्त ताज्याच वापराव्यात, नुकत्याच काढलेल्या आणि त्या चिरून घेऊन मग त्या खरं तर त्या यांच्यामध्ये सांगितलंय की वासा स्वरस किंवा दुर्वा स्वरस हा पूटपाक विधीने तयार करायचा असतो. म्हणजे पूटपाक तयार करायचा अं, अ, म्हणजे काही पानांचाच असा एक डोम तयार करायचा आणि त्याच्या आतमध्ये ही पानं ठेवून मग ती शिजवायची, असं वर्णन केलेलं दिसतं. पण अशा प्रकारे आपण म्हणजे सध्याच्या काळात तर अशा प्रकारे काही करता येणं थोडंसं अवघड गोष्ट आहे आणि आपल्याकडे कुकर असतो आजकाल, तर कुकरमध्येही ही द्रव्य टाकून शिजवता येतात. पण मी 2-3 वेळेला दूर्वा ह्या अशा प्रकारे शिजवून पाहिल्या, पण त्याचा रस काही खूप चांगल्या प्रकारे निघत नाही. अडुळशाचा स्वरस मात्र खूप चांगल्या प्रकारे निघू शकतो. अडुळसाचा स्वरस किंवा तुळशीचा स्वरस हा तसाही विदाऊट म्हणजे काही न करता अ, नुसतं मिक्सरवर फिरवलं थोडं पाणी घालून, की त्याचा स्वरस हा चांगल्या प्रकारे येऊ शकतो. पण दूर्वा स्वरस मात्र अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे काही मला कधी काढता आला नाही. कदाचित माझी माझी पद्धत चुकत असावी. म्हणून मी तो स्वरस न घेता त्याचाच काढा तयार करते आणि मग त्याच्यापासून दुर्वा घृत हे तयार करते. दुर्वा घृत, अनंता घृत किंवा दुर्वा अनंता गुडूची अशा प्रकारचं घृत आम्ही तयार करतो. ते रक्तपित्त या व्याधीमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग झालेला दिसतो. आता मध्ये मी एक केस सांगितली होती व्हेरिकोज व्हेन्सची. तर त्यांना मी सतत हे दुर्वाघृत देत आहे आणि त्यांना खूप चांगला रिझल्ट त्याच्यामुळे मिळत आहे. रक्त पडणं तर कमीच म्हणजे नाहीच आहे जेव्हापासून दुर्वाघृत वापरत आहोत तेव्हापासून. पण आता मी त्यांना विरेचन करायलाही या दुर्वाघृताचा वापर केला आणि विरेचनासाठी जे काही स्नेहपान वर्धमान मात्रेत स्नेहपान आपण देतो, तेही या दुर्वाघृतानेच दिलं. दुर्वा अनंता गुळवेत असं वापरून स्नेहपान दिलं आणि मग त्यानंतर विरेचन केलं. तर आत्ता त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्स या ज्या पूर्वी ग्रेड 3 पर्यंत दाखवल्या गेल्या होत्या, त्या आता स्मॉल व्हेरिकोसिटी आहे, असं त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला एंडोस्कोपी केल्यानंतर दिसून आलेलं आहे. तर त्यामुळे त्याचा नक्कीच या दुर्वाघृताचा खूप चांगला वापर, चांगला उपयोग होतो असं दिसतं. याचाच उपयोग मी अजून प्रदरामध्येही केला दुर्वाघृताचा आणि त्याचीही चांगली लक्षणं म्हणजे चांगला उपयोग झालेला दिसून आला. त्यांनाही मी दुर्वाघृत वापरूनच वमन असं दिलं होतं. रक्तप्रदर होता आणि त्यांना दुर्वाघृत वापरून वमन दिलेलं आहे. बाकी तर महातिक्त घृत आणि महात्रिफळा घृत हे वमनासाठी खूप छान वापरता येत नाही कारण आधीच ते घृत हे दोष निर्हरण करणारं आहे. त्रिफळा असल्यामुळे अ, दोष हे अपान अ, भागातून किंवा खालच्या भागातून अं, अधोभागातून आपोआपच जायला लागतात. विरेचनच व्हायला लागतं महात्रिफळा घृताने. त्यामुळे त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला म्हणजे स्नेहपानासाठी नाही करता येत.
फक्त त्याचा उपयोग हा दृष्टीच्या व्याधींसाठी खूप चांगल्या प्रकारे करता येतो. अं, काय तर्पणासाठी त्याचा म्हणजे नेत्र तर्पणासाठी त्याचा खूप चांगला उपयोग झालेला दिसतो. अ, नुकताच चष्मा लागला असेल किंवा डोळ्याचे काही इतर आजार असतील, तर त्याचा उपयोग हा नेत्र तर्पणासाठी होऊ शकतो आणि अं, जर आपल्याला सप्तामृत लोह वगैरे वापरायचं असेल, तर त्याच्याबरोबर महात्रिफळा घृताचा वापर करून खूप चांगले रिझल्ट्स हे नेत्राच्या व्याधींमध्ये आलेले दिसतात. तर महातिक्त घृत हे तर खूप मोठ्या प्रमाणात मी वापरते. बऱ्याचशा व्याधींमध्ये त्याचा उपयोग स्नेहपानासाठी किंवा शमन चिकित्सा म्हणून त्याचा उपयोग केलेला दिसून येतो. स्नेहपानासाठी वापरत असताना चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये मिळतात. दोषसंचय हा व्यवस्थित झालेला दिसतो किंवा दोष हे शाखेतून कोष्ठामध्ये चांगल्या प्रकारे आलेले दिसतात आणि मग त्यानंतर वमन विरेचन देऊन शोधन करता येऊ शकतं. दाढी-मादी पण खूप चांगल्या प्रकारे वापरता येतं आणि त्याचा गर्भिणीमध्ये तर वापर होतो. जी अपत्यकांक्षी आहे, तिलाही दाढी-मादी घृताचा खूप चांगला उपयोग होतो. सुकुमार अवस्थेमध्ये दाढी-मादी घृताचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो आणि अ, ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे किंवा रक्त रक्ताल्पता आहे, पांडुता आहे, अशा व्याधींमध्येही आपल्याला या दाढी-मादी घृताचा खूप चांगला उपयोग झालेला दिसून येतो. त्यामुळे शमन औषध चिकित्सेमध्ये किंवा शोधनासाठी स्नेहपान म्हणूनही या दाढी-मादी घृताचा वापर होऊ शकतो. अजून एक घृत मी फार पूर्वी तयार करायचे ते म्हणजे उत्क्लेशन घृत. उत्क्लेशन घृत हे खास करून उत्क्लेश निर्माण करण्यासाठी केलं जातं. तर ज्यांना खरोखरच उत्क्लेश नाहीये, होत नाही किंवा अं, ज्यांच्यामध्ये जे जे असं म्हणतात, की मला वमन अजिबात कधी झालेलंच नाही आयुष्यामध्ये. अशा लोकांमध्ये जर आपण उत्क्लेशन जर आपल्याला अं, दोष बाहेर काढायचे असतील खरोखरच, तर आपल्याला या उत्क्लेशन घृताचा वापर शेवटचे 2 दिवस स्नेहपानासाठी आपण करू शकतो. त्याचाही एक विशिष्ट पाठ आहे. तो माझ्या आता लक्षात नाही तो मी कुठून घेतला होता. पण बहुधा अष्टांगहृदयातून असावा. तर त्याचा उपयोग आपल्याला उत्क्लेशनासाठी करता येऊ शकतो आणि त्याच्यानेही स्नेहपान मी केलेलं आहे. पण जर ते अगदी पहिल्यापासून वापरलं तर लवकर उत्क्लेश होतो. त्यामुळे ते शेवट म्हणजे पहिल्यांदा महातिक्त घृताने करून घ्यायचं आणि मग शेवट उत्क्लेशन घृताचा उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. अशा प्रकारे वेगवेगळी तेलं, वचादी तेल वगैरे यांचाही वापर आम्ही नस्य म्हणून करतो. अणुतेल, षडबिंदू तेल किंवा बिल्व तेल याचा कर्णपुराणासाठी चांगला वापर होऊ शकतो. कर्णाचे जे काही व्याधी आहेत, त्याच्यामध्येही त्याचा कर्णगुथिका वगैरे याच्यासाठी या तेलांचा वापर होऊ शकतो. पिंड तेलाचा उपयोग वातरक्तासाठी किंवा आत्ताच्या पेशंटला मी एक एव्हीएनची पेशंट आहे, तिच्यासाठी मी पिंड तेलाचा वापर करतेय. तर त्याला जरा चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. एकूण वात कमी होण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. बाकी निंब तेल याचा वापरही आपण अनेक कुष्ठव्याधींमध्ये कुष्ठाचे जे काही अ, अ, वेगवेगळे वेगवेगळ्या अवस्था आहेत किंवा वेगवेगळे प्रकार आहेत, त्या कुष्ठांच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये निंब तेलाचा उपयोग अ, करता येतो. आम्ही याचा उपयोग जे आम्ही आयण्याला जातो तिथे निंब तेल, निर्गुंडी तेल आणि अ, सहचरादी तेल हे 3च तेलं वापरतो. पण तिथेही खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला वेगवेगळ्या व्याधींमध्ये आलेले दिसतात. संधिवातासाठी त्यांना उपयोग होतो. निंब तेलाचा उपयोग त्यांच्या त्वचा रोगांसाठी होतो. निंब तेल अगदी साधं आम्ही कडुनिंबाची पानं आणि खोड यांचा वापर करून निंब तेल सिद्ध करतो आणि त्याचाही उपयोग आम्हाला तिथे खूप चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो. अशाच प्रकारे एक तेल आहे जे मरीच्यादी तेल म्हणून आहे. याचा उपयोग जिथे शीतपित्त आहे किंवा कुष्ठामध्येही जर कफज कुष्ठ असेल तर तिथे आपल्याला याचा उपयोग झालेला दिसतो. पण नाही तर शीतपित्तामध्येही याचा वापर मोहरी तेल याचा वापरही
शीतपित्तामध्ये करता येऊ शकतो. अ, अं, अ, अजून एक तेल म्हणजे करंज तेल. करंज तेलाचा वापर हा बरेच वेळेला कृमींसाठी निंब आणि करंज यांचा एकत्र वापर किंवा निंब आणि निर्गुंडी याचाही वापर केवळ कृमीपतनासाठी असा करता येऊ शकतो. तर लागोपाठ 2-3 दिवस थोड्या-थोड्या मात्रेमध्ये निंब निर्गुंडी तेल जर दिलं, तर त्याच्यानेही कृमीपतनासाठी त्याचा उपयोग आपण करू शकतो. अ, बाकी जात्यादी तेल, जात्यादी घृत यांचाही उपयोग आपण करत असतो. जे व्रण शोधनासाठी किंवा किंवा व्रणामध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. आरशासाठी पण जात्यादी तेलाचा किंवा जात्यादी घृताचा वापर आरशामध्ये करता येतो. अजून एक तेल आम्ही तयार करतो ते म्हणजे चुक्र तेल, ज्याच्यामध्ये आंबट चुका हा वापरला जातो. आंबट औषधं वापरली जातात. अ, दही त्याच्यामध्ये आम्ही वापरतो आणि ते चुक्र तेल सिद्ध करतो. त्याचा उपयोग आरशासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो. आरशाच्या ठिकाणी ते तेल बाह्य ॲप्लिकेशन म्हणून आम्ही लावायला देतो. तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या प्रकारे झालेला दिसतो. बाकी याच्यामध्ये बरीच तेलं, गुग्गुळ, घृत यांचे कल्प हे शारंगर संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या प्रत्येकाचा जर आपण योग्य अभ्यास केला, तर नक्कीच आपली प्रॅक्टिस ही खूप चांगली होण्याकडे होण्यात म्हणजे प्रॅक्टिस वाढण्यासाठी आणि अ, एकूणच व्यवस्थित चिकित्सा देण्यासाठी किंवा व्याधी अनुसरून चिकित्सा योग्य जावी पेशंटला. तर कारण चा पेशंट आला तर तो दशमूळ तेलानेही चांगला होऊ शकतो किंवा सहचरादी तेलानेही चांगला होऊ शकतो. पण जर त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे तिथे कोट्टम चुकादी तेल, जिथे शक्य आहे तिथे पिंड तेल, जिथे शक्य आहे म्हणजे वातरक्तासारखी कंडिशन असेल तिथे पिंड तेल किंवा अ, जिथे कृमींसाठी वापरायचं आहे तिथे करंज, निंब, निर्गुंडी कुठलं तेल कुठे वापरायचं याचा विचार हा ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला नीट कळू शकत नाही. बाकी ग्रंथकारांनी सामान्य नियम दिलेलेच आहेत, की वातासाठी तेल, पित्तासाठी घृत आणि कफासाठी मध याचा वापर आपण नक्कीच करू शकतो. पण जर अशा प्रकारे आपण व्यवस्थित ग्रंथांचा अभ्यास करत गेलो, तर आपल्याला कोणतं तेल आणि कुठल्या अवस्थेमध्ये वापरायचं हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजू शकतं. थांबूयात आज इथे. पुढच्या वेळेस आपण संधान कल्पना घेऊयात. हो मॅडम, चालेल. थँक्यू. अजून काही प्रश्न असतील तर विचारा. मॅडम, तुम्ही जे तेल सांगितलं ना, ते सारिवा, गुडूची आणि दुर्वा. दुर्वा. मग हो. गुडूची आणि दुर्वा दोन्ही फ्रेश वापरतो आपण. मग हो. अनंताचं हां, कसं म्हणजे म्हणजे? गुळची मिळाली चांगली फ्रेश तर फ्रेशच वापरतो. जर नाहीच मिळाली तर मग जी काही अखंड मिळते आपल्याला बाजारात, ती वापरूनही करता येऊ शकतं. अनंताचं पण तसंच ना, म्हणजे हां, अनंत अनंत मिळायला थोडी म्हणजे फ्रेश मिळायला थोडं कठीण जातं. पण अनंत हे भरड किंवा अखंड मिळूच शकतं. हो हो, चालेल. जितकी द्रव्य फ्रेश वापरता येतील तितकी वापरायचा आमचाही कल असतो. आत्ताच आम्हाला गुळवेल मिळाली आहे. त्यामुळे आम्ही त्याचा संशमनी वटी अशी तयार करून ठेवतो. असं एक गोष्ट तयार करून ठेवतो, की ज्याचा उपयोग आपल्या पुढच्या व्याधींसाठी म्हणजे अ, येणाऱ्या पेशंटसाठी होऊ शकतो. असं आहे. ठीक आहे. थांबूया? हो मॅडम, चालेल. थँक्यू. चलो. अच्छा. ओके.